बिहारच्या मिथिला गावातून आलेली मैथिली ठाकूर जी लोकगायिका आहे आणि इन्फ्लुएन्सर आहे, तिचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल, पण ती आता राजकारणात उतरली आहे। काही काळांपूर्वी ती पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सेल्फी काढल्यामुळे ती चर्चेत आली होती, पण ती आता राजकारणात उतरली आहे म्हणून ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। या वेळेच्या बिहार विधानसभा निवडणुका दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघातून भाजपने मैथिली ठाकूरला उमेदवारी दिली आहे। फक्त 25 वर्षाची मैथिली ठाकूर जी कधीच राजकारणात नव्हती, ती आता राजकारणात उतरली आहे। भाजपला एक नवीन नाव पाहिजे होतं आणि स्वच्छ प्रतिमा अलीनगरसाठी पाहिजे होती, ती आता त्यांना मैथिली ठाकूर मध्ये मिळाली आहे। कारण मागच्या वेळी जिंकलेले आमदार मिश्रीलाल यांना कोर्टाने मारहाणीच्या प्रकरणात दोषी ठरवलं होतं, म्हणून यावेळी भाजपला अलीनगरसाठी एक नवीन नाव आणि चांगली प्रतिमा पाहिजे होती आणि ती त्यांना मैथिली ठाकूर यांच्यामध्ये मिळाली। मैथिली म्हणाली की मी निवडणुकात लढण्यासाठी नाही तर जनसेवेसाठी राजकारणात आली आहे। पक्ष मला जे काम देईल ते मी प्रामाणिकपणे करेन आणि याच तिच्या निर्णयावरती ती सोशल मीडियावरती खूप ट्रोल होत आहे। लोक तिला सोशल मीडियावरती खूप ट्रोल करतात, ते म्हणतात जर वरून येणारे आदेश पाळणार असेल तर लोकप्रति होण्याचा अर्थ काय। दुसरीकडे तिला खूप प्रतिसाद मिळतोय, तिला नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतात, तर तिच्यावरती प्रश्न सुद्धा उभे राहतात की ती गाणं सोडून राजकारणात का येत आहे। तुम्हाला काय वाटतं, मैथिली ठाकूर गायिका म्हणून आवडलेली ती नेता म्हणून स्वीकारली जाईल का? इन्फ्लुएन्सर्सने पॉलिटिशियन मध्ये यायला हवं का? तिने जो हा निर्णय घेतला आहे तो बरोबर आहे का? तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा।